हॅलो, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी आजचा सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला हरवू शकत नाही. मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी. आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग ऐकूया. आजच्याच दिवशी 2004मध्ये मक्का येथे सुरू झालेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन 251 यात्रेकरू ठार झाले तर 244 लोक जखमी झाले होते. 1992च्या भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचे मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसन याला फरारी म्हणून घोषित केले होते. 2003मध्ये कल्पना चावला यांचा मृत्यू झाला. त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म 1 जुलै 1961 रोजी झाला. त्याच दिवशी 1981मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला 6 धावा हव्या होता. असं असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रॅव्हल चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रॅव्हर चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरविण्यात आली. 1979मध्ये 15 वर्षे विजनवासात काढल्यानंतर इराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले. 1835मध्ये मॉरिशसमध्ये गुलामगिरी या प्रथेचा अंत झाला. आजच्याच दिवशी 1966मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्न, पाणी व औषधे वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ केला. 1964मध्ये बा. गजेंद्र गडकर यांनी भारताचे 7वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. आजच्याच दिवशी 1976मध्ये वेर्नर हायसेनबर्ग यांची पुण्यतिथी असते. ते क्वांटम मेकॅनिक्समधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे 1932मधील जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1901मध्ये झाला. 1956मध्ये सुधी रंजन दास यांनी भारताचे 5वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1941मध्ये डॉक्टर के.बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादू विद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले. 1679मध्ये गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. 1912मध्ये राजा बढे संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 एप्रिल 1977मध्ये झाला. 1971मध्ये अजय जडेजा यांचा वाढदिवस असतो. ते क्रिकेटपटू होते. 1931मध्ये बोरिस येल्सिन यांचा जन्म झाला. ते रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 2007मध्ये झाला. 1929मध्ये जयंत साळगावकर यांचा जन्म झाला. ते ज्योतिर्भास्कर, लेखक आणि उद्योजक होते. त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 2013मध्ये झाला. 1927मध्ये आजच्याच दिवशी मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म झाला. ते ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली येथील 81व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 26 जानेवारी 2015मध्ये सांगली येथे झाला. 1960मध्ये जॅकी श्रॉफ यांचा जन्म झाला. ते चित्रपट अभिनेता आहेत. 1884मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. 1893मध्ये थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. 1884मध्ये विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री विष्णुचितराव यांची जयंती असते. ते महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक आणि मराठी कोशकार होते. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1984 रोजी झाला. 1864मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्मदिवस असतो. ते अमेरिकन वनस्पती तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 5 जानेवारी 1943 रोजी झाला. 2012 साली आजच्याच दिवशी अनिल मोहिले
यांचा मृत्यू झाला. ते संगीतकार व संगीत संयोजक होते. 1946मध्ये 9 शतकांची राज्यसत्ता बरखास्त करून प्रजासत्ताक बनण्याच्या हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सदर कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. थँक्यू.